की बार 400 पार ही घोषणा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि त्यांचे सर्व सहकारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम देशभर राबवत आहेत. आता हे अबकी बार 400 पार ही घोषणा मुळात आली कशी? तर 5 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण केलं आणि या भाषणामध्ये भारतीय जनता पक्ष हा 370 जागा जिंकेल आणि सरकारची सार्वजनिक उपलब्धी सांगितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आपला हा जो NDA आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, हा 400हून अधिक 405 जागा जिंकेल. आणि मग विरोधकांच्यावरती नेहमीच्या शैलीत टीका केल्यानंतर आणि आपल्या जमेच्या बाजू सांगितल्यानंतर आपल्या भाषणाच्या शेवटी संसदेमध्ये 5 फेब्रुवारी 2024ला बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले, अबकी बार. त्यानंतर त्यांनी थोडा पॉज घेतला आणि त्यांनी पॉज घेतल्यानंतर मग भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या खासदारांनी एकमुखानं घोषणा दिली 400 पार. आणि मग ही 400 पार घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत सगळीकडे सातत्यानं या घोषणेचा प्रचार सुरू आहे. तर आता ही घोषणा पूर्ण होण्यासाठी आपल्या देशाचं वास्तव काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया. की आपल्या संसदेमध्ये 543 जागा आहेत, म्हणजे स्पष्ट बहुमताला किमान 272 जागा मिळवणं हे अत्यावश्यक आहे. पण सध्याची आपल्या देशाची बहुभाषिक बहुपक्षीय परिस्थिती लक्षात घेता कुठलाच एक पक्ष सर्व 543 जागा लढवू शकत नाहीत, कारण प्रत्येकाचे मित्रपक्ष आहेत. उदाहरणार्थ आता NDA ज्याला आपण म्हणू, भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडी आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स त्याला आपण म्हणतो, ही 1998ला स्थापन झाली आणि सुरुवातीला LK अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे कार्यरत होती. सध्या अमित शाह हे ह्या आघाडीचे प्रमुख आहेत. आता ह्या आघाडीमध्ये छोटे मोठे जे पक्ष आहेत त्यांची संख्या जवळजवळ 38 आहे. म्हणजे उदाहरणार्थ नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड आत्ताच त्यांच्याकडे आला, त्यानंतर जनशक्ती पार्टी, लोक जनशक्ती पार्टी, त्यानंतर अपना दल, त्यानंतर नॅशनल पीपल्स पार्टी, नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, नागा पीपल्स फ्रंट, मिझो नॅशनल फ्रंट, असे 38 पक्ष आहेत. पण सगळ्यांची नावं काही घ्यायची गरज नाही. पण 38 पक्षामध्ये गमतीचा भाग असा की 303 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, 2019ला निवडून आलेले. आणि दुसरा नंबर लागतो तो थेट आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या 13 खासदारांचा. मग एक खासदार असणारे एक 8 पक्ष आहेत. आणि या आघाडीमध्ये जवळजवळ 26 पक्ष असे आहेत NDAमध्ये की त्या 38 पक्षापैकी या 26 पक्षांचा एकही खासदार त्या ठिकाणी निवडून आलेला नाही. आता यांना विरोध करणारी जी आघाडी आहे, UPA पूर्वी नाव होतं, त्याचं नामकरण बदलून आता इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया. तर ह्या इंडिया आघाडीमध्ये 28 पक्ष आहेत. आता हे जे 28 पक्ष आहेत यामध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम आहे, त्यानंतर समाजवादी पार्टी आहे, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आहे, कम्युनिस्ट पार्टी आहे, युनियन मुस्लिम लीग आहे, त्यानंतर आम आदमी पार्टी आहे. तेव्हा या आघाडीचा, इंडिया आघाडीचा जर विचार केला तर या 28 पक्षामध्ये
9 पक्ष, सगळ्यात मोठा पक्ष समजा काँग्रेस घेतला तर त्यांचे 52 खासदार आहेत आणि या आघाडीमध्ये 9 पक्ष असे आहेत की त्यांचा एकही खासदार नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती NDA विरुद्ध इंडिया आणि एकमेकांचे मित्रपक्ष अशी लढत होणार असली तरी मुख्य लढतीतले जे स्पर्धक आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस आणि मित्रपक्ष अशीच लढत होणार आहे हे नक्की. तर आता या 2024च्या निवडणुकीसाठी इंडिया टुडे या नियतकालिकानं व्होटर मूड ऑफ द नेशन, त्याला MOTN सर्वे असं म्हटलं जातं. तर या सर्वेमध्ये असं दिसून आलेलं आहे की सध्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी 54.9% अशा प्रकारचा पाठिंबा आहे. तर 2019 साली त्यांच्या 303 जागा आलेल्या होत्या. तर या 2024चं प्रिडिक्शन या सी वोटरचं सर्वेचं असं आहे की त्यांना 304 जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला 166 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडीला 39.6% मतं मिळतील अशी अपेक्षा या सी वोटर सर्वेनं व्यक्त केलेली आहे. आता हा जो NDA हा लढतीतला प्रमुख पक्ष आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, त्याने जे मुद्दे आहेत त्यांच्यासमोर त्यामध्ये राम मंदिराची उभारणी आहे, काशीला उभारलेला जो कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर आहे आणि त्यामुळे आक्रमक प्रचाराच्याद्वारे आणि आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना असतील, 370 कलम काश्मीरमधनं हटवण्याचा विषय असेल किंवा देशांतर्गत रस्त्याचं मोठं जाळं उभारलं असेल किंवा कोरोना संकटाचा मुकाबला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केलेला मुद्दा असेल आणि भारतीय देशाची आपल्या अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, आंतरराष्ट्रीय पातळीवरची उंचावलेली भारताची प्रतिमा, या मुद्द्यांचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सहजपणे हॅट्रिक पूर्ण करतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. आता हा जो हॅट्रिक पुरा करायचा विषय आहे, या पद्धतीनं यापूर्वी आपल्या देशामध्ये 2 जणांनी अशा प्रकारे 3 वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळवलेला आहे. त्यापैकी पहिले पंतप्रधान म्हणजे काँग्रेसचे नेते पंडित नेहरू जे आहेत, हे पंडित नेहरू 1952 साली, 1957 साली आणि 1962 साली असं सलग 3 वेळेला आणि 64ला त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 17 वर्षाहून अधिक काळ हे पंडित नेहरू आपल्या देशाचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांच्या कन्या इंदिरा गांधी ह्या 1967ला निवडून आल्या, 1971ला निवडून आल्या. आणीबाणीमुळे सत्ता गेली, पण 1980मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. म्हणजे त्यांच्या पाठोपाठ त्यांचं रेकॉर्ड मोडण्याची संधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. पण यासाठी 400चा जागा पार करणं, यासाठी सध्या 39.6% दरम्यानचा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचा जो व्होट शेअर आहे तो किमान 50%पर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष जो आहे हा 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 282 खासदार निवडून आले होते. तर त्यांच्या आघाडीच्या खासदारांची संख्या ही 336 होती. तर 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी 303 जागा जिंकलेल्या होत्या. आणि ह्या दोन्ही वेळेला म्हणजे 2019 आणि 2014 ह्या दोन्ही वेळेला भारतीय जनता पक्षानं 436 जागा लढवलेल्या होत्या. तर 100+ जागा ह्या आपल्या मित्रपक्षांना दिलेल्या होत्या. त्यामुळे आत्ता देखील साधारणपणे तेवढ्याच जागा भारतीय जनता पक्ष लढवेल आणि 100पेक्षा जास्त जागा ह्या मित्रपक्षांना द्याव्या लागतील. म्हणजे मग ह्या 10 वर्षातली मोदींची कामगिरी जी आहे त्याच्या आधारावरती, त्यांनी केलेल्या कामाच्या आधारावरती
हे आपण करू शकू. आणि एक मान्य केलं पाहिजे की स्पर्धक सहकाऱ्यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं सतत निवडणुकांचं प्लॅनिंग हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यांना असा विश्वास आहे की नरेंद्र मोदींची 10 वर्षातली उत्तम कामगिरी, त्यामुळे देर इज मोदी ओनली असं वातावरण आहे. या समजुतीतून भारतीय जनता पक्षाचे लोक अतिशय आक्रमकपणे प्रचार करत आहेत. तर त्यांच्या विरोधामध्ये जी इंडिया आघाडी आहे, ह्या इंडिया आघाडीला देखील वाढलेली महागाई, त्यानंतर बेकारी आहे, कोरोना संकटाचा मुकाबला, ह्याचे बाजूने आणि विरोधी मुद्दे मांडता येतात. आर्थिक आघाडीवरची काही मुद्दे आहेत. त्यानंतर बड्या उद्योगांना महत्त्व दिलेला जो प्रकार आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांची वातावरण निर्मिती सुरू आहे. याशिवाय आपल्याला विरोध करणाऱ्या संभाव्य आघाडींची मोडतोड करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. शिवाय काँग्रेस आणि मित्रपक्ष हे केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत, ED असेल, CBI असेल, IT डिपार्टमेंट असेल, तर या केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांच्यावरती झालेला जो आक्रमक हल्ला आहे त्याबद्दल वातावरण निर्मिती करू शकतील. अर्थात G20 परिषदेमुळे मोदींची प्रतिमा ही विश्वमित्र अशी त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने मांडायला सुरुवात केलेली आहे. अर्थात याच्यामध्ये सहजपणे सगळ्याच गोष्टी ह्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल आहेत अशातलाही भाग नाही. कारण काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया म्हणजे UPAचं नवं नामकरण आहे, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स. या अलायन्समध्ये मुख्य नेते अर्थातच राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी आपली स्वतःची पप्पू ही जी इमेज आहे ती बदलण्यात त्यांना यश आलेलं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जवळजवळ 4000 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला. ती भारत जोडो यात्रा झाली. त्यानंतर मणिपूर ते मुंबई ही सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी दुसरी यात्रा त्यांचे सध्या सुरू आहे. तेव्हा या 2 यात्रांच्यामुळे लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि राहुल गांधींची प्रतिमा सुधारणं यामध्ये कमालीची वाढ या ठिकाणी झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण याचा फायदा उठवताना मूळ इंडिया आघाडी पुढचा जो प्रश्न आहे तो इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांची पळापळ थांबवणं. कारण बघा की पहिल्यांदा पाटण्याला नितीश कुमारांनी पहिली बैठक घेतली. नितीश कुमारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे आता पसंत केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेसबरोबर आपलं सहकार्य राहणार नाही. म्हणजे उलट राहुल गांधींची यात्रा ज्या वेळेला त्या पश्चिम बंगालमध्ये गेली त्यावेळेला ह्या यात्रेवरती ममता बॅनर्जींनी फोटो ऑपॉर्च्युनिटी फॉर मायग्रेटरी बर्ड्स अशा प्रकारची टीका केल्याचं आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये असेल. तेव्हा हे दोन घटक पक्ष हे काँग्रेसबरोबर असणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये आपच्या मित्रपक्षाबरोबरच त्यांना मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल. फारुख अब्दुल्लांनी आपण स्वतंत्र लढू अशा प्रकारची काश्मीरमध्ये घोषणा केलेली आहे. नाही म्हणायला उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी जनता पार्टीनं काँग्रेसला 17 जागा त्यानं मान्य केलेलं आहे, तिथं तडजोड झालेली आहे. दिल्लीमध्ये आपबरोबर तडजोड झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या इंडिया आघाडीचं नामकरण महाविकास आघाडी आहे, हिथंही जागाच्या बाबतीमध्ये सेटलमेंट होईल. पण या घडीचं चित्र जे आहे ते हे पहिल्या टप्प्यामध्ये आपले पळापळ रोखणं आणि नव्या पक्षातनं माणसं फोडून आपल्याकडे घेताना भारतीय जनता पक्षाचे तंत्र म्हणून कौतुकास्पद आहेत. उदाहरणार्थ परवा अशोक चव्हाण ज्या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये आले तेव्हा पक्षाच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये 2 फलक लक्ष वेधून घेत होते. त्यामध्ये नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, सेल्फ लास्ट आणि विश्वास पर्व असं नाव दिलेलं होतं. तेव्हा हे विश्वास पर्व म्हणजे केवळ राज्यनिहाय नव्हे तर भारतीय जनता पक्षाचं मायक्रो प्लॅनिंग हे मतदारसंघ निहाय आहे. आणि 1-2 मतदारसंघ जरी पदरात पाडण्यासारखा नेता असेल तर त्यांना ह्या विश्वास पर्वामध्ये
भारतीय जनता पक्षाचे लोक सहभागी करून घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यांची विकसित भारत संकल्प यात्रा ही देखील पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्यांनी आपली जी परिभाषा आहे ती संस्कृती म्हणजेच धर्म, ओळख म्हणजेच राष्ट्रवाद आणि देशाची सुरक्षा या 3 मुद्द्यावरती आपली परिभाषा जी आहे ती लोकांच्या समोर मांडायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या थीम सॉन्गचं अलीकडेच JP नड्डांच्या हस्ते प्रकाशन झालं. ते थीम सॉन्ग असं आहे, सपने नहीं हकीकत बुनते हैं हम, तभी तो सब मोदी को चुनते हैं. तेव्हा एका बाजूला हा भारतीय जनता पक्षाचा आक्रमक हिंदू राष्ट्रवाद आहे की जो मोदींचे हॅट्रिक पूर्ण करताना 400पेक्षा जास्त जागा जिंकू अशा निर्धारानं राम मंदिर असेल किंवा काश्मीरचं कलम हटवणे 370 हे असेल किंवा पायाभूत विकासाची केलेली कामं असतील, या माध्यमातून भारतीय जनता पक्षाकडे या घडीला एक स्ट्रॉंग नॅरेटिव्ह आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मागं पंतप्रधान नरसिंहराव एकदा असं म्हटले होते की आम्हाला एक वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर लढणं शक्य आहे, पण आम्ही रामाची लढाई कशी करणार. तेव्हा अशा प्रकारचं कोणतं ना कोणतं स्ट्रॉंग नॅरेटिव्ह आणणं हे उजव्या मध्यमवर्गीय पक्षाचं लोकशाहीमधलं महत्त्वाचं काम आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं राम मंदिराचं स्ट्रॉंग नॅरेटिव्ह या निवडणुकीमध्ये पुढे आणलेलं आहे की जसं 2019ला त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा केलेला होता. तेव्हा राहुल गांधी हे उच्च शिक्षित आहेत, त्यांचा प्रश्नांचा अभ्यास आहे, त्यांचं हळूवार हिंदुत्व आहे. तेव्हा ह्या हळूवार हिंदुत्वाला अगोदर इंडिया आघाडीमधल्या घटक पक्षांचे पळापळ रोखणं, जागा वाटप करणं, म्हणजे काँग्रेस हा बिग ब्रदर आहे असं समजण्याऐवजी बरेच घटक पक्ष त्यांच्यावरतीच कुरघोडी करताना दिसतात. शिवाय या आघाडीकडे अजून पंतप्रधान पदाचा एकच एक उमेदवार नाव किंवा चेहरा असं नाही. अर्थात प्रत्येक वेळा तो असलाच पाहिजे असं नाही, कारण जनता पक्ष ज्या वेळेला सत्तेत आला इंदिरा गांधींचा पराभव करून त्यावेळेला पंतप्रधान पदाचा एकच एक उमेदवार किंवा चेहरा असा नव्हता. पण त्या काळामध्ये जयप्रकाश नारायणांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे देशभर एक प्रकारची प्रचंड मोठी वातावरण आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये नॅरेटिव्ह तयार झालेलं होतं. तेव्हा राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीला मोदींचं अबकी बार 400 पार हे स्वप्न भंग करून त्यांना सत्तेतनं हुसकावून लावायचं असेल तर घटक पक्षांचं एकत्रीकरण आणि प्रचार अतिशय आक्रमकपणे या मोदींची कार्यशैली आणि तेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये कोणकोणत्या मुद्द्यावरती अपयश आलं या मुद्द्यांच्यावरती एक स्ट्रॉंग नॅरेटिव्ह तयार करणं ही इंडिया आघाडीची सध्याची प्रमुख गरज आहे. तेव्हा 2024च्या निवडणुकीमध्ये आक्रमक हिंदू राष्ट्रवाद जपणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालची इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालची इंडिया आघाडी यांच्यामधला संघर्ष जो आहे तो अतिशय लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.